आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत. मँगो पिकल परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला हे कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते सांगणार आहे. या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवून बघा. वर्षभर अजिबात खराब होणार नाही. अगदी नरमही पडणार नाही, काळा बुरशी पकडते तसं काहीही होणार नाही. एकदम व्यवस्थित हे लोणचं टिकणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल, एवढं दिसायलाच सुंदर आणि तेवढंच चवीलाही अप्रतिम असं हे घरच्या घरी तुम्ही लोणचं बनवू शकता. त्यासाठी कुठले मार्केटमधून वेगळे मसाले आणण्याची गरज नाही आहे. आपण घरगुती मसाल्यापासूनच हा लोणचं बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 किलो कैरी घेतलेली आहे. अशी गोल साईजची कैरी घ्यायची आहे आपल्याला. मोठ्या तोतापुरी वगैरे कैऱ्या येतात त्या घ्यायच्या नाहीत एकदम, आणि कैरी कडक असली पाहिजे, हिरवीगार आणि कडक पाहिजे. तर मार्केटमधून घेतानाच तुम्ही बघून घ्या, एकदम कडक कैरी घ्यायची. आणि ती पूर्ण रात्रभर मी पाण्यात भिजवून ठेवली होती. आता पाणी सर्व काढून टाकलं आहे आणि कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पाण्याचा अंश अजिबात असला नाही पाहिजे. एकदम कोरडी कैरी करून घ्यायची आहे आपल्याला. तर सर्व कैऱ्या याच पद्धतीने व्यवस्थित पुसून घ्यायचे. जर पाण्याचा अंश राहिला तर मग आपलं लोणचं खराब होऊ शकतं. म्हणून काही मी ज्या टिप्स सांगते त्या वापरून तुम्ही नक्की लोणचं बनवून बघा. तरी आता व्यवस्थित कैऱ्या पुसून झालेल्या आहेत. तर याचा आपल्याला पीसेस करायचे आहेत. तर त्यासाठी जे तुम्ही साहित्य वापरणार ते व्यवस्थित स्वच्छ पुसूनच घ्यायचं आहे तुम्हाला. वरचा देठ आहे तो काढून टाकायचा आहे. त्यानंतर याच्या आपण छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत. आता तुम्हाला कुठल्या छोट्या मीडियम ज्या साईजच्या फोड्या करायच्या असतील त्या साईजच्या तुम्ही फोड्या करू शकता. छोट्या फोड्या केल्या की काय होतं, खाण्यासाठी व्यवस्थित जमतात. आणि हे बघा, असं एकदम पांढरं शुभ्र आतून कैरी असली पाहिजे. पिवळी झालेली कैरी वापरू नका, त्यामुळे लोणचं बिघडू शकतं, कारण ते मग लवकर लोणचं खराब होतं. म्हणून पिवळ्या कैऱ्या वापरू नका. एकदम असं पांढऱ्या शुभ्र आतून असलेली कैरीच लोणच्यासाठी वापरायची आहे. तर आता याच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोड्या करून घ्या. तर मी सर्व कैरीच्या आहेत या साईजच्या फोड्या करून घेते. तर कैरीच्या बघा आपल्या फोड्या करून झालेल्या आहेत. सर्व कैरीच्या मी फोड्या करून घेतलेल्या आहेत. आणि हे कोरड्या भांड्यामध्ये आता आपण मीठ लावून घ्यायचं. 1 चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला, आणि अर्धा चमचा हळद आणि मीठ आपण या कैऱ्याच्या फोड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार, कैरीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जाईल आणि आपलं कैरीचं लोणचं संपेपर्यंत नरम पडणार नाही किंवा त्याला बुरशीही धरणार नाही. त्यामुळे ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, मी जसं जसं सांगते तसं लोणच्याचे प्रोसिजर तुम्ही करत जा. व्यवस्थित आपल्याला ह्या कैरीला मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे या पद्धतीने. आता अशी चाळणी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती ही कैरीच्या फोडी आपल्याला ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या चाळणीमधून सर्व जे पाणी आहे एक्स्ट्रा ते निघून जाईल. आणि हे आपल्याला 1-2 तास तरी असंच झाकून ठेवायचे आहेत फोडी. लोणचं घालण्यासाठी थोडा पेशन्स लागतो, त्यामुळेच लोणचं तुमचं वर्षभर तसंच टिकून राहतं, अजिबात खराब होत नाही. तर हे आता फोडी आपण चाळणीवरती ठेवल्या आहेत, ते आपण झाकून 1-2 तास असंच ठेवून देऊया. 1-2 तास झालेले आहेत बघा. कैरीमधलं किती पाणी निघालं आहे मी दाखवते तुम्हाला. हे पाणी, यामुळे लोणचं मग आपलं लवकर खराब होतं. हे पाणी आपलं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मसाले घ्यायचे आहेत. ते बघा, 300 ग्रॅम इथे तेल घेतलेले आहे, 200 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, 50 ग्रॅम लाल मिरची पावडर घेतलेली आहे, आणि 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. अशी रेडीमेड डाळ मिळते, ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा मी मेथी घेतलेली आहे, थोडी गरम करून आपण त्याची थोडी पावडरसर करून घ्यायची आहे, आणि 1 चमचा हिंग. आता हे सर्व साहित्य आपल्याला लागतं. त्यानंतर आता आपण तेल गरम करून घेणार आहोत. तर पॅनमध्ये तुम्ही तेल पहिलं गरम करून घ्या. तेल एकदम चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे. सर्व तेल आपण व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता तेल बघा गरम झालेलं आहे, ते चेक करण्यासाठी मी थोडीशी मोहरीची डाळ टाकून बघते. लगेच वरती नाही येत आहे, म्हणजे आपलं तेल अजून गरम झालेलं नाही आहे. तर अजून थोडा वेळ गरम करूया. तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे. तर आता बघा बुडबुडे येत आहेत तेलाला, म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता परत आपण थोडीशी मोहरीची डाळ टाकून चेक करून बघूया. ही बघा, आता डाळ कशी पटकन वरती आली, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित
तापलेलं आहे, चांगलं धुवाधार तेल तापलं पाहिजे इतपत आता गॅस बंद करून हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम थंड नाही, थोडंसं हलकंसं थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, एका भांडं एकदम ड्राय क्लीन भांडं, स्वच्छ कोरडं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही लोणच्याच्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, जे साहित्य तुम्ही वापरणार ते एकदम कोरडं असलं पाहिजे. बरणीही तुम्ही वापरणार तीही आधीच कोरडी स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवायची. त्यानंतर आता यामध्ये घालतो आपण अर्धा चमचा हळद. अर्धा चमचा हळद यासाठी की आपण आधीही हळद घातलेली आहे. हळदीमुळे लोणचं जास्त काळ टिकून राहतं आणि मीठ जास्त प्रमाणात. तर हे सर्व मीठ आधी नाही घालायचं आहे, त्यातलं थोडंसं मीठ मी बाजूला ठेवून दिलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मीठ घातलं आणि लाल मिरची पावडर आपण जेवढी घेतली होती तेवढी पूर्ण घालायची आहे, 50 ग्रॅम. आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लोणच्यांच्या फोडींना मस्त मसाला आणि मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायची आपल्याला. तर तेल आतमध्ये घालायच्या आधीच आपण हे मसाला आपण व्यवस्थित फोडींना सर्व लावून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने एक समान मसाला आणि मीठ लागतं. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करा. तर बघा, लोणच्याला आपल्या मस्त लोणच्याच्या फोडीनं आंब्याच्या मसाला आणि मीठ व्यवस्थित लागलं गेलं आहे, पूर्ण कवर झालेले आहे. आता हे आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण तेल चेक करूया आपलं थोडं थंड झालं आहे का. तर तेलही आपलं थोडं थंड झालेलं आहे. तर यामध्ये घालूया मेथी. बस इतपतच वरती येतं आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित आपल्याला जेवढ्या टेम्परेचरला पाहिजे तेवढं झालेलं आहे थंड. त्यानंतर मोहरीची डाळ टाकून घ्यायची आहे आणि ही फोडणी आपण केलेली आहे. गॅस बंदच आहे, लक्षात ठेवा. आणि थोडंसं जो हिंग घेतला होता तो पूर्ण घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेल चांगलं तापल्यामुळे थोड्या वेळानेही चांगले त्याला उकळी येते. म्हणजे एकदम जर तुम्ही कडक तेलामध्ये सर्व साहित्य टाकलात तर मग ते काळपट पडू शकतं, म्हणून थोडा वेळ थंड होऊ द्या, घाई करू नका. थोडा 5 मिनटं थंड झालं की नंतरच त्यामध्ये मोहरीची डाळ, मेथी वगैरे सर्व साहित्य घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे. बघा, साहित्य कुठेही करपलं वगैरे नाही, जळलं नाही आहे. या इतपतच तुम्हाला तेल थंड करून त्यामध्ये राई आणि मेथी वगैरे घालायचं आहे. आता हे मसालाही लावून झालेला आहे, आपली फोडणीही तयार आहे. तर ही फोडणी आपण तेलाची कैरीच्या फोड्यांवरती घालून घ्यायची सर्वचे सर्व. मोहरी डाळ ही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेली आहे, त्यामुळे अजिबात लोणचं खराब होत नाही. तर या सर्व टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा आणि लोणचं बनवा व्यवस्थित. आता आपण कैरीच्या फोडींना मीठ, मसाला आणि तेल वगैरे व्यवस्थित आता परत मिक्स करून लावून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान आला, एकदम मस्त लाल लाल असा कलर आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही काश्मीरी मिरची पावडर ही वापरू शकता. माझ्याकडे घरी जो मी लाल मिरची पावडर वापरते तोच वापर केलेला आहे. यासाठी कुठला स्पेशली असा मसाला मी आणलेला नाही आहे. तर घरामध्ये असलेल्या साहित्यापासूनच आपण लोणच्याचा मसाला तयार केलेला आहे. तरी लोणच्याचा कलर बघा किती छान आलेला आहे. याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आणि मस्त असं हे वर्षभर लोणचं तुमचं अजिबात खराब होणार नाही. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हे कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. थोडंसं हलकंसं याला अजून थोडं थंड होऊ द्या. 5-10 मिनटं आपण असंच ठेवलं होतं लोणचं. लोणचं आपलं थंड झालं आहे थोडं आणि ही बरणी ही स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण हे लोणचं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आधी आपण यामध्ये घालणार आहोत मीठ. मीठ यासाठी घालतो की आपण मिठाचं प्रमाण जास्त घातल्यामुळे लोणचंही जास्त टिकतं आणि व्यवस्थित चवही लागते. नाहीतर लोणचंची थोडं अळणी लागेल, म्हणून व्यवस्थित मीठ घाला. 200 ग्रॅम मीठ हे 1 किलो कैरीसाठी बस होतं. थोडं मीठ आणि थोडं लोणचं असं आपण यामध्ये बरणीमध्ये भरणार आहोत. थोडा थर द्यायचा आहे लोणच्याचा. तर बघा, आता आपण थोडं मीठ लोणचं भरलेलं आहे. तर वरून आता आपण थोडंसं अजून भरूया. अर्धी बरणी भरल्यानंतर परत थोडं मीठ टाकायचं आहे, थोडं प्रेस करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि वरून आता आपण थोडं मीठ टाकूया परत. असं केल्याने लोणचं जास्त काळ टिकतं, म्हणून जसं मी सांगते त्याच पद्धतीने तुम्हीही लोणचं करा. तर आता परत आपण वरून लोणच्याची एक थर देणार आहोत
आणि तेलाचंही प्रमाण बरोबर आहे, यापेक्षा जास्त तेलाचा वापर करू नका. आता भरणीमध्ये वरूनही आपण परत मीठ घालणार आहोत. हे मीठ नंतर हळूहळू परत खालपर्यंत व्यवस्थित लागलं जातं. असं नाही की वरच्यावर राहील ते तेल. नंतर फोडी जे आहेत ते तेल सोडतात आणि मग ते तेल पूर्ण वरपर्यंत येतं आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित पूर्ण सगळ्या फोडीनं खालपर्यंत लागतं. तर ही आपली भरणी मस्त अशी 1 किलो लोणच्याने भरली. तर हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे, वर्षभर टिकणारं, अजिबात खराब न होणारं. तर ज्या टिप्स सांगून मी लोणचं बनवण्याच्या टिप्स सांगितलेल्या त्या वापरून जर तुम्ही लोणचं बनवलं तर तुमचंही लोणचं एकदम परफेक्ट प्रमाणासहित वर्षभर न खराब होणारं, जराही त्याला बुरशी न धरणारं आणि मस्त असं आंबट, तिखट, चटकदार असं लोणचं तयार होणार आहे. तर बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला पटापट बनवा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.